गणपती बाप्पा मोरया. काय मग कसे आहात सगळे? आजचा मेन्यू मस्त डाळ फ्राय आणि कॉलीफ्लावर आणि मटाची भाजी. साधा सोपा मेन्यू. त्याच्याबरोबर कोडो मिलेट आणि पाहिजे तर चपाती करू शकतो आणि काकडीची कोशिंबीर, खमंग काकडीची कोशिंबीर. सो बघूया आता पटकन आधी डाळ फ्राय. तर डाळ फ्रायसाठी कुकर लावून घेतला. कुकरच्या 2 शिट्ट्या आणि थोडा अजून एक 5 मिनटं असा वाफ येऊन दिली. कुकरमध्ये कोडो मिलेट आणि डाळ एकत्र लावली. डाळ पण तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ मिक्स अशी डाळ घातली. चांगली 2दा धुवून घेऊन डाळ शिजवतानाच त्याच्यात मी थोडीशी हलकीशी हळद आणि जिरं घालते. सो ते लावून कुकरच्या शिट्ट्या काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर कांदा बारीक चिरून, मग कोथिंबीर बारीक चिरून ठेवली. मिरची, आलं, लसूण डाळ फ्रायसाठी आपण ते म्हणजे तडक्यामध्ये घालतो. आणि मग टोमॅटो कापून घेतला. हे सगळं कापून आलं आणि लसूण बारीक चिरून घ्यायच्याऐवजी आलं आणि लसूण किसून घेतलं आहे. त्याचे तुकडे तुकडे पण लागणार नाहीत आणि ते लवकर म्हणजे मिक्स होतं. सो कांदा आणि लसूण आणि आलं किसून घेतलं. लसूण थोडं जास्त घेतलं, आलं थोडं कमी घेतलं. मिरच्या तुमच्या चवीनुसार, तुम्हाला कशा तिखट आवडतात तशा तुम्ही घ्या. त्याच्यानंतर कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या. कुकर झाल्यानंतर कढई ठेवली. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं. आता तेल गरम होऊन मोहरी टाकून मोहरी तडतडेपर्यंत वाट बघायची. मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यात वाघीचं चिन्हच घालू. आता इथे 1-2 गोष्टी मला सांगायच्या. म्हणजे कुकर लावताना नेहमी आधी शिट्टीमध्ये काही म्हणजे शिट्टी लावतो आपण जिथे, त्याच्यामध्ये काही अडकलं नाही आहे ना ते बघून घ्यायचं. नाहीतर मग लावताना लगेच नुसतं डायरेक्टली शिट्टी सकट नाही लावायचं. आधी झाकण लावायचं, थोडी वाफ जाऊ द्यायची, म्हणजे चुकून कधी काही अडकलेलं असेल तर निघून जाईल आणि मग त्याच्यावर शिट्टी लावायची. हे जस्ट एक काही कुकरमुळे म्हणजे कुकर फुटला वगैरे आपण ऐकतो, तसे अपघात होऊ नयेत. कधी कधी पाणी सुकून जातं, पाणी घालायला विसरतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण हे एक जरा वाफ येऊन गेली की मग ॲटलिस्ट कुकरचं झाकण किंवा ते जे सेफ्टी बॉल उडतं ते उडणार नाही. सो हे एक छोटीशी दक्षता घ्यायची. तर मोहरी छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता घालायचा, कांदा घालायचा. जिरं मी नंतर घातलं, हिंग नंतर घातलं, कारण ते शिजायला वेळ नाही लागत. आलं लसूण थोडं आधी शिजायला वेळ लागतो. त्याच्यानंतर हलकंसं मीठ घातलं. कांदा लवकर शिजायला मदत होते. सगळं जरासं शिजून दिलं. कांदा चांगला शिजल्यावर त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ घालून थोडंसं सॉटे केलं आणि मग त्याच्यात शिजवलेली डाळ घातली. शिजवलेली डाळ घालून सगळं छान मिक्स केलं. पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला थिकनेस डाळीचा जसा आवडेल तसा तुम्ही ॲड करा. त्याच्यानंतर एक उकळ आल्यानंतर मग त्याच्यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला, मिठाची टेस्ट यावेळेला बघा, पाहिजे तर अजून मीठ म्हणजे कमी असेल तर घालू शकता. त्याच्यानंतर इथे मी एक उकळी आल्यानंतर मग टोमॅटो घातला आहे आणि मग सगळ्यात शेवटी कोथिंबीर. सो डाळ खूप छान उकळली पाहिजे, त्याच्याने त्याचा स्वाद अजून छान होतो. सो ही आपली डाळ फ्राय उकळल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आहे, त्याने चवीत फरक पडतो. तुपाची फोडणीसुद्धा काही जण घालतात, तर हे एकदा ट्राय करून बघा. तुपाची फोडणी घालायची असेल तर थोडं तेल आणि तूप घालायचं. नुसतं तूप घातलं तर तूप जळून जातं. सो ही एक छोटीशी टिप झाली. त्याच्यानंतर आपण कॉलीफ्लावरच्या भाजीकडे वळूया. कॉलीफ्लावरची भाजी म्हणजे फुलगोबी किंवा फ्लावर आपण म्हणतो. फ्लावर असा एक फूल असतं आणि बघितलं तर त्याचे खूप असे गट्टे गट्टे असतात. एक दक्षता घ्यायची म्हणजे त्याचे तुकडे, फ्लॉरेट्स वेगळे वेगळे काढले की ते म्हणजे एकदा धुवून तर घ्यायचे, पण त्याच्यानंतर गरम पाण्यात थोडी हळद मीठ घालायची आणि मग त्याच्यात हे कॉलीफ्लावरचं घालून थोडा वेळ ठेवायचे. सो त्याच्यामधले काही जर्म्स असतील तर ते मरून जातात. आणि त्याच्याबरोबर मी इथे फ्रोझन मटार घेतले, तर हे दोन्ही पण
धुवून आपण नितळत ठेवले. परत तुमचं पातेलं ज्याच्यात पण भाजी करायची ते घ्या. थोडंसं तेल घातलं. आता तेलामध्ये कांदा, माझी मी कांदा ठेवलेला, तो कांदा दोन्हीसाठी मी एकत्र चिरून ठेवलेला, सो तो कांदा वापरला याच्यामध्ये. मी इथे कांदा चांगला परतल्यावर मी इथे आलं आणि लसूणची पेस्ट घातली आहे, जी रेडीमेड पेस्ट मिळते ती मी इथे वापरली. आता ही भाजी शिजताना वगैरे मी बरंच फॉरवर्ड केलं आहे. अगदी आपलं 5-10 मिनटात जेवण होत नाही. पूर्ण भाजी शिजायला एक अर्धा तास व्यवस्थित म्हणजे मंद आचेवर आणि वेळ जातो. तर आपल्याकडे 4 शेगड्या असतात. 4ही शेगड्यांवर आपल्या वेगवेगळ्या गोष्टी एकत्र चालू राहतात आणि सगळं जेवण आपलं 1-1.5 तासामध्ये होऊ शकतं. बरं, गंमत आता एक म्हणजे भाजी शिजता शिजता आठवलं तर हे मसाले म्हणजे जेव्हा भाजी संपल्यावर किंवा काढून ठेवल्यावर भांडं कधी भाताने पुसून खाल्लंय का? मला प्रचंड आवडतं. म्हणजे आजी म्हणायची की सगळी टेस्ट तिथेच असते. त्यामुळे मला इतकं आवडतं ना, आणि ते एक वजन वाढण्याचं कारण आहे. रिकामं करताना परत भाताने भांडं पुसून खाऊन तो एक घास खायला वा वा, जन्नत. कधी ट्राय केलं आहे का? नसेल केलं तर एकदा असंच ट्राय करून बघा आणि सांगा. आता याच्यामध्ये मी हळद, तिखट, मीठ घातलं आहे. त्याच्यामध्ये मी जिरं घातलं हलकंसं, मोहरी नाही घातली आहे, आणि हिंग घातलं आहे थोडं. त्याच्यानंतर फ्लावर आणि मटार जे धुवून ठेवलेले ते घालून चांगले परतले. ते परतून झाल्यावर हलकं पाणी, म्हणजे आता अगेन तुम्हाला जर ग्रेव्हीवाली भाजी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता. मला शिजण्यापुरतं पाणी घालायचं होतं, त्यामुळे मी हलकं पाणी घालून ही भाजी चांगली शिजत ठेवली. मध्ये मध्ये थोड्या वेळाने चेक करत राहा, किंवा साधारण नंतर तुम्हाला अंदाज येतो की शिजायला किती वेळ लागतो. 5 मिनटं लागतात का 10 मिनटं लागतात. ते शिजलं की मध्ये मध्ये बघत राहा. भाजी चांगली शिजल्यानंतर मी इथे आता सब्जी मसाला यूज केला आहे. सो सब्जी मसाला, कुठलाही मसाला तुम्ही वेगळा यूज केला की ॲक्च्युली फक्त टेस्ट थोडी थोडी चेंज होते. आत्ता जेवढी झाली आहे तेवढी पण भाजी इज खाण्यासाठी रेडी, म्हणजे तुम्ही खाऊ शकता आणि मीही खाऊ शकते, आवडते. विच इज बेसिक, एकदम छानशी भाजी झालेली आहे. पण हा मसाला घातला त्याला एक वेगळी चव येणार. सो मी आज तसं सब्जी मसाला घालते. सब्जी मसाला आणि याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेत आणि हलकीशी साखर घातली आहे. आणि त्याच्यामध्ये मागे लिहिलेल्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे सब्जी मसाला घातल्यावर एक वाफ येऊन द्यावी, म्हणजे 2 ते 3 मिनटं. त्यामुळे हे सगळं जिन्नस मिक्स करून परत एक वाफ आणायला ठेवली आणि भाजी रेडी, आणि त्याच्यावर हलकीशी कोथिंबीर घातली. सो ही आपली झाली फ्लावर अँड बटाट्याची भाजी. आणि आज दुसरा बेत होता की दोन्हीकडे मी टोमॅटो वापरले आहेत. सो आज मी टोमॅटोची कोशिंबीर नाही करणार. गाजर माझं ऑलमोस्ट संपलं आहे. सो आज काकडी आहे फक्त, त्यामुळे खमंग काकडीची कोशिंबीर. आता ही काकडी, त्याला असं शब्द आहे आमच्याकडे, असं म्हणतात चोचवायची. म्हणजे ॲक्च्युली असा नीट फाईन तुकडे नाही, असं ते भेळवाले कांदा कापताना कधी बघितलं आहे का? तो असा हातात घेऊन सुरीने असं करून मग एक एक लेअर काढतो. मला ते फार मजेशीर वाटतं, आणि माझ्या आत्ते बहिणीला छान असं कापतात. आणि बरेचदा बघितलं आहे असं नुसतं हातात घेऊन डायरेक्टली कापतात. मला अजून ती स्किल नाही आहे. मला असं चॉपिंग बोर्ड वगैरे लागतो कापायला. पण असं हातात घेऊन चोचवून, म्हणजे असे नाईफने त्याच्यावर बेसिकली तुम्ही मार करता असे वेगवेगळ्या याने, आणि मग त्याचे तुकडे फाईन करता. सो अदर वे इज की चाकू उलटा ठेवायचा आणि त्याच्यावरती काकडी अशी फिरवत फिरवत हे करायची, आणि मग आडवे कापायचे. तर तो एक वेगळी फाईन कापली जाते. आता ही काकडी कधी पण जो कटर आहे किंवा चॉपर जे इलेक्ट्रिकचे किंवा हँड मिळतात त्याच्यात नाही घालत, कारण काकडी खूप रसाळ असते, त्याचा रस निघून जातो. तर काकडी शक्यतो सुरीने कापावी. सो ही एक पद्धत आहे काकडी कापायची. म्हणजे अगदी तुम्ही असे जसं गाजर बारीक करतो तसे फाईन लाईन्स जुईनाईल करून पण व्यवस्थित करू शकता, किंवा अशा प्रकारे तुम्ही काकडी कापू शकता. सो ती काकडी कापायची, आणि मग त्याच्यानंतर मी आता आधी फोडणी करून ठेवून दिली. आता फोडणीमध्ये मी इथे मोहरी, जिरं,
हिंग आणि मिरची आणि कढीपत्ता वापरला. आणि आई जेवायच्या वेळेला मग मी त्याच्यामध्ये साखर, मीठ, दही आणि शेंगदाण्याचं कूट घालून ही तयार करून जेवायला येणार. सो आता याच्यानंतर आपला मिलेट राईस ऑलरेडी तयार आहे. डाळ झालं, कॉलीफ्लावर झालं. सो ना काकडीची कोशिंबीर रेडी आहे. आता याच्याबरोबर पाहिजे तर तुम्ही चपाती किंवा थेपला घेऊ शकता. इट्स ऑन युअर चॉईस. आता मी माझ्या सिरीजमध्ये बरेचसे मिलेट केलेत आणि मी आता माझी लेक सुट्टीवर आल्यावर परत राईस आणि अजून वेगवेगळे प्रकार करेन. पण जर तुम्हाला शुगरचा डायबिटीक असाल किंवा वेट कंट्रोल करायचं असेल आणि परत ग्लुटनचा त्रास असेल म्हणजे यातलं काही ऑप्शनल असेल तर तुम्ही राईस आणि व्हीट फ्लॉर म्हणजे चपाती आपण बनतो तेच त्याच्याऐवजी यू कॅन स्विच टू ऑल दीज मिलेट राईस. मी सेमच रेसिपी जे आपण राईसनी करतो त्याच्याऐवजी मिलेट राईसने करायचे. आणि काय म्हणतात ते आपली चपातीच्या ऐवजी तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा मी दाखवत असे नाचणीचे घावणे तुम्ही ज्वारीचे पण करू शकता. सो विच एवर इज मोर कम्फर्टेबल टू यू या गोष्टींचा तुम्ही तुमच्या जेवणात समावेश करू शकता. सो ट्राय करा आणि मला सांगा कसं काय झालं आहे, आवडतं आहे का तुम्हाला, कसं आवडलं, काय आवडलं, आवडलंच नाही का वॉट एव्हर. सो नक्कीच कळवा मला आणि बघत राहूया, भेटत राहूया, बोलत राहूया. चलो देन, बाय, टेक केअर.